दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होतोय असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला। जरांगेंच्या आंदोलनावर कारवाई करावी, कायदा मोडून तोडून काढला, जरांगेंवर कारवाई व्हावी असं देखील गुणरत्न सदावर्ते म्हणतात। कायद्याबाहेर जाऊन जरांगेंचं सरकारला आव्हान आहे। जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबईतील रस्ते जाम झालेत असं वक्तव्य देखील सदावर्ते यांनी केलं। उड्डाणपूल, फ्रीवे बंद करण्यात आलेले आहेत असं देखील सदावर्ते म्हणतात। असंस्कृत वर्तन, त्याचबरोबर लोकांना वेठीस धरण्याची कृत्य, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेल्या आहेत। आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत, आम्ही तक्रार केलेली आहे की जरांगेवर कशा प्रकारे कारवाई करावी, कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे। पंचम जी पानवटा हे आहे, जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला, त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाहीये। त्याचबरोबर व्हीटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाहीये। ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे पुढारी आहेत। यांनी दिलेलं बळ आहे, यांनी दिलेली साधन सामुग्री, याची चौकशी झाली पाहिजे। अशा लोकांना तातडीने कारवाई व्हावी, त्यांना थांबवावं। जे लोक त्रास देत आहेत गणेश भक्तांना, आणि तातडीने यांना अटक करावं, यांना उठवावं। 6 वाजल्याच्या नंतर यांना एकही मिनिट तिथे बसू देऊ नये। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं सुद्धा हे आंदोलन आहे का? हे उद्धव ठाकरेमध्ये दम असेल तर उद्धव ठाकरेंना आता सत्य बोलावं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुढारी तिथं मिरवताना दिसत आहेत। मग मिरवत असताना किती गाड्या कुणी दिल्या, किती मदत केली, लोक कसे जमले, हे देखील सांगण्याचं धाडस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या या वयातल्या राजकारणामध्ये ताकद है कि नहीं, ये भी हम देखना चाहते हैं भाई। अरे तुम में कितना दम है? क्या तुम सचमुच पब्लिक को सच बोलोगे या पर्दे के पीछे से गेम खेलते रहोगे? दरम्यान यावर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली, पाहूया। मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठे जे आहेत ते उत्स्फूर्तपणे इथे सहभागी झालेले आहेत। जरांगे पाटील या मोर्चाचं नेतृत्व करतायत, त्यांनी शांततेचं आव्हान केलेलं आहे। परंतु गुणरत्न सदावर्तेंसारखे काही लोक जे ते वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, विनाकारण लुडबुड करण्याचा प्रयत्न करतायत आणि उचकवण्याचा प्रयत्न करतायत। माझी सरकारला विनंती आहे की मराठे शांत आहेत, मराठ्यांच्या या आंदोलनाचा सकारात्मक मार्ग काढा। परंतु जर यांनी उचकवण्याचा प्रयत्न केला, यांनी जर वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आणि जर मग काही चुकीचं झालं तर याला गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते जबाबदार असतील। तर दुसरीकडे आज